मराठी व्याकरण अभ्यासातील एक महत्त्वाचा घटक आपण आज सुरू करूया, क्रिया विशेषण। आता क्रिया विशेषण म्हणावं की क्रिया विशेषण अव्यय, या क्रिया विशेषण अव्ययाचे वेगवेगळे प्रकार आणि महत्त्वाच्या नोंदी सगळं आपण या एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। चला आधी आपण अर्थ बघूया। क्रिया विशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण क्रिया विशेषण म्हणतो। क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द, क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण क्रिया विशेषण असं म्हणतो। आता अधिक माहिती नेमकी कोणती अधिक माहिती देतो, चला तेही आपण बघूया। हा अधिक माहिती काय देणार? क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा आणि किती प्रमाणात घडली। क्रिया केव्हा, कोठे, कशी, किती वेळा, किती प्रमाणात घडली हे सांगणारे शब्द म्हणजेच क्रिया विशेषण। याचा अर्थ क्रियेचं काय दाखवणार? हा क्रियेचे स्थळ, काळ, रीत आणि प्रमाण। म्हणजे इथे क्रिया विशेषणाचे प्रकारच तुम्हाला इनडायरेक्टली सांगून दिलेले आहेत। क्रियेचे स्थळ, काळ, रीत आणि प्रमाण दाखवणारे शब्द म्हणजेच क्रिया विशेषण। क्रियापदाचे विशेषण म्हणजे क्रिया विशेषण। जसं नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द विशेषण, मग क्रियेविषयी अधिक माहिती देणारा शब्द क्रिया विशेषण, म्हणजे याला क्रियापदाचं विशेषण म्हणून नाव पडलेलं आहे क्रिया विशेषण। आता आपण फरक बघूया, क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण अव्यय। अव्यय शब्द जोडावा की जोडू नये, उत्तर आपल्याला मिळेल क्रिया विशेषण जर तो शब्द विकारी असेल। विकारी म्हणजे काय? बदल होणारा, सव्यय। जर तो शब्द विकारी असेल तर आपण त्याला म्हणणार क्रिया विशेषण। क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा विकारी शब्द, याचा अर्थ हा लिंगानुसार अर्थानुसार बदलतो की नाही ते आपण बघणार। तर हा लिंगानुसार बदलतो बघा। तो टेबल कसा बसा मिळवला। आता तो टेबल पुल्लिंगी असल्यामुळे कसा बसा, स्त्रीलिंगी असेल तर कशी बशी, ती जागा कशी बशी मिळवली, आणि नपुंसकलिंगी वापरलं तर कसे बसे, ते अंतर कसे बसे काढले। याचा अर्थ पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी लिंगानुसार यात बदल होतोय, म्हणून याला आपण क्रिया विशेषण म्हणणार। कारण की हा काय आहे? हा सव्ययी आहे, हा विकारी आहे। मग याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल, अव्यय शब्द आपण केव्हा जोडणार? जर तो अविकारी असेल तर, त्यात बदल होणार नसेल तर। ज्यात बदल होत नाही त्याला म्हणतो आपण अव्यय, म्हणजेच विकारी की अविकारी, अविकारी। क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा अविकारी शब्द, अविकारी याचा अर्थ यात बदल होणार नाही। उदाहरण बघा, तिने घराची मांडणी व्यवस्थित केली। ते घर नपुंसकलिंगी असूनही आपण व्यवस्थित वापरलेला आहे। त्याने खोलीची मांडणी व्यवस्थित केली, ती खोली। आणि त्यांनी बंगल्याची, तो बंगला, म्हणजे बंगला, खोली, घर, तरी सुद्धा आपण व्यवस्थित हे एकच क्रिया विशेषण अव्यय वापरलेलं आहे। याचा अर्थ जे विकारी आहे ते क्रिया विशेषण आणि जे अविकारी आहे ते क्रिया विशेषण अव्यय। साधं सोपं आहे, ज्यात बदल होतो ते सव्यय आणि ज्यात बदल होत नाही ते अव्यय। याचा अर्थ ते अविकारी आहे म्हणून ते याला पुढे शब्द आपण काय लावणार? अव्यय। राहील लक्षात? महत्त्वाची नोंद आपण आधी घेऊया या क्रिया विशेषणाविषयी। काय नोंद आहे बघा, काही विकारी क्रिया विशेषण, कारण की विकारी आणि अविकारी आपण बघितलं तर आपण विकारीची मी तुम्हाला यादी देतो, याचा अर्थ शिल्लक राहिलेले सगळे काय असतील? अविकारी असतील। आता विकारी कुठलेत बघा, उन्हा तान्हाचा, उन्हा तान्हाची, उन्हा तान्हाचे, उन्हा तान्हाच्या, बरोबर आहे। याचा अर्थ जसा लिंग बदलेल तसे हे विशेषण क्रिया विशेषण बदलतंय, म्हणून आपण याला म्हणतोय विकारी क्रिया विशेषण। क्लियर? अजून बघा, एकसारखा, एकसारखा, एकसारखी, एकसारखे, एकसारख्या, ओझरता, ओझरती, ओझरते, ओझरत्या, कसा तरी, कशी तरी, कसं तरी, कसे तरी आणि कशा तरी, काहीसा, काहीशी, काहीसे आणि काहीशा, बरोबर। हे झालेत आपले विकारी क्रिया विशेषण। याचा अर्थ हे लिंगानुसार बदलणार आहेत म्हणून आपण त्यांना म्हटलेत विकारी। दुसरी नोंद, नामाला शब्दयोगी अव्यय जोडल्यास, नामाला शब्दयोगी अव्यय जोडल्यास जर स्थळ किंवा काळ दर्शत असेल
तर तो पूर्ण शब्द म्हणजे नामासह नाम आणि शब्दयोगी हे जोडून जे येतात त्या पूर्ण शब्दाला आपण काय म्हणतो, क्रियाविशेषण. कारण की ते क्रियाविशेषणाचं काम करणार. उदाहरण बघा, पतंग झाडावर अडकला. उत्तर आलं ना, कुठे अडकला? झाडावर. म्हणजे पूर्ण शब्द नाम झाड आणि वर आपण लावलेला आहे शब्दयोगी. याचा अर्थ संपूर्ण शब्द नाम अधिक शब्दयोगी या पूर्ण शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणणार. कारण की ते क्रियाविशेषणाचं काम करते. फक्त झाड म्हटलं तर नाम, फक्त वर म्हटलं तर शब्दयोगी आणि झाडावर म्हटलं तर क्रियाविशेषण. येईल लक्षात. तिसरी नोंद, नामाला सप्तमी विभक्तीचे प्रत्यय, सप्तमी त इ आ, नामाला सप्तमी विभक्तीचे प्रत्यय जोडल्यास तो शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो. नामाला कुठलं? सप्तमी. जसं की काल नाशकात पाऊस पडला. कुठे? नाशकात. डोंगरात वनवा पेटला. कुठे पेटला? डोंगरात. ऑफकोर्स कुठे उत्तर येतच आहे. आज घरी लवकर येशील का? कुठे? घरी. ई म्हणजे इथे त आणि ई प्रत्यय लागलेला. त इ आ सप्तमीचे प्रत्यय ज्या नामाला लागेल ते नाम क्रिया विशेषणाचं काम करतं. क्लिअर. काही शब्दांचा समूह क्रिया विशेषणाचे काम करतो. काही शब्दांचा समूह क्रिया विशेषणाचं काम करतो. उदाहरणार्थ, कामगार ठिय्या देऊन बसले. कसे बसले? ठिय्या देऊन. शब्द समूह ठिय्या देऊन. आजोबा माझ्या खांद्यावर हात टाकून चालू लागले. कसे चालू लागले? माझ्या खांद्यावर हात टाकून. हा पूर्ण समूह. काय कोस कशाने प्रश्न विचारायला लगेच आपलं उत्तर येतंय, माझ्या खांद्यावर हात टाकून. क्रिया विशेषण अव्ययाचे वेगवेगळे प्रकार आपण आता बघूया आणि यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कारण की तुम्हाला अधोरेखित दिलेला असेल शब्दाची जात आणि मग तुम्हाला पर्याय दिलेले असतील क्रिया विशेषणाचे वेगवेगळे प्रकार. मग ते ओळखता येण्यासाठी आपण हे प्रकार आधी बघूया. अर्थमूलक क्रिया विशेषण आणि स्वरूपमूलक असे दोन मुख्य प्रकार आहेत. तर आपण बघूया आधी अर्थमूलक क्रिया विशेषण. अर्थानुसार जे क्रियाविशेषण बदलतात त्यांना म्हणतो आपण अर्थमूलक. या अर्थमूलक क्रियाविशेषणाचे मुख्य प्रकार आणि त्याचे उपप्रकार असं आपण आता डिस्कस करत जाऊया. कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. कालवाचक, काळ वेळ दाखवणारे, काळ वेळ दाखवणारे. क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दर्शविणारे क्रिया विशेषण. क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दर्शविणारे याला म्हणतो आपण कालवाचक. कालवाचक क्रिया विशेषण ओळखण्यासाठी कशाने प्रश्न विचारावा लागेल? कधी किंवा केव्हा. कधी आणि केव्हा याने जर प्रश्न विचारला, येणारं उत्तर जो शब्द असेल तो शब्द म्हणजे तुमचा कालवाचक क्रिया विशेषण. क्लिअर. याचे उपप्रकार कालदर्शक. कालदर्शक काळ आणि वेळ दाखवला जाईल. उदाहरणार्थ बघा, आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, परवा, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, दिवसाचा, रात्रीस, गुरुवारी इत्यादी. सोमवारी, मंगळवारी, रविवारी, शनिवारी हे सगळे काय दाखवतात? काल दाखवतात. काळ दाखवणाऱ्या शब्दांना आपण कालदर्शक म्हणणार. वाक्यात उपयोग करून बघूया. उद्या येऊ नकोस. केव्हा येऊ नकोस? उद्या येऊ नकोस. रात्रीस खेळ चाले. केव्हा खेळ चाले? रात्रीस खेळ चाले. रात्रीस म्हणजे उद्या आणि रात्रीस ज्यावेळेस कुठलाही शब्द हा काळ आणि वेळ दाखवतो त्याला म्हणतो आपण कालदर्शक क्रिया विशेषण. क्लिअर. यातला दुसरा उपप्रकार बघा, सातत्यदर्शक, अवधीदर्शक, अवधीवाचक किंवा सातत्यदर्शक. नावातच आलं सातत्य. उदाहरण बघा, नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, अद्यापि, दिवसभर, आजकाल, रातोरात. शब्दांमध्ये सातत्य दिसतंय म्हणजे सातत्य दाखवणारे शब्द म्हणजे सातत्यदर्शक किंवा अवधीवाचक क्रिया विशेषण. वाक्यात उपयोग बघूया आपण. सदा सर्वदा योग तुझा घडावा. हा सतत तुझी आठवण काढत असतो. हा सतत तुझी आठवण काढत असतो. तू मात्र MPSCच्या अभ्यासावर लक्ष दे, त्याच्या नादी लागू नकोस.
सदा सर्वदा योग तुझा घडावा. सदा सर्वदा हा सतत, सातत्य दाखवलेला सतत या शब्दामध्ये, म्हणजे हा झाला तुमचा सात्यदर्शक किंवा अवधिवाचक क्रिया विशेषण. क्लिअर. आवृत्तीदर्शक क्रिया विशेषण. आवृत्तीदर्शक किती वेळा, बरोबर आहे, वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी इत्यादी. म्हणजे आवृत्ती, ॲक्शन किती वेळा रिपीट होते हे दाखवणारे क्रिया विशेषण म्हणजेच आवृत्तीदर्शक क्रिया विशेषण. तू पुन्हा पुन्हा तिकडे का बघते, अभ्यासाकडे लक्ष दे ना. तू पुन्हा पुन्हा तिकडे का बघते, पुन्हा पुन्हा, फ्रिक्वेन्सी दाखवली. आम्ही दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. दरवर्षी. स्थलवाचक, जसं कालवाचक झाला आता स्थलवाचक. क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण, लोकेशन, लोकेशन इंडिकेट करणारे शब्द म्हणजे स्थलवाचक क्रिया विशेषण. कुठे ने प्रश्न विचारला, उत्तर येणारा शब्द हा स्थलवाचक क्रिया विशेषण असेल. याचे उपप्रकार स्थितीदर्शक क्रिया विशेषण. स्थिती, स्थळ दाखवते पण स्थिती दाखवते. इथे, तिथे, जिथे, खाली, वर, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवार. हा फक्त स्थिती दाखवतो, हा कंडिशन दाखवते. एक्झॅक्टली आपण कुठे आहोत, इथे आहोत, तिथे आहोत, सभोवार आहे, पलीकडे आहे, मागे आहे, पुढे आहे. ते याला म्हणतो आपण स्थितीदर्शक क्रिया विशेषण. वाक्यात उपयोग बघा. पाय वर घे, पुन्हा खाली सोडू नकोस. हां, ट्रेनने प्रवास करताना वरच्याला पण सांगतो पाय वर घे, पुन्हा खाली सोडू नकोस. कोंबडीचे पिले इकडे तिकडे पळत होते. कुठे, इकडे तिकडे. स्थिती दाखवलेली त्यांची, इकडे तिकडे. आणि याचा दुसरा प्रकार बघा, गतिदर्शक. गतिदर्शक, आता यात गती दाखवली जाईल म्हणजे इकडून तिकडे. येस, जिथे मुवमेंट आहे त्याला गतिदर्शक म्हणणार आपण. इकडून तिकडून, दूर, लांब, मागून, दुरून आली, लांबून आली, मागून, पुढून, वरून, खालून इत्यादी. बरोबर. उदाहरण बघा. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. इकडून तिकडे, मुवमेंट दाखवलेला आहे, गती दाखवलेला आहे, म्हणून इकडून हा शब्द कुठला झाला, गतिदर्शक क्रिया विशेषण. काना मागून आली आणि तिखट झाली. मागून या शब्दामध्ये काय दाखवलेलं आहे, गती दाखवलेली आहे, म्हणून हे झालं गतिदर्शक क्रिया विशेषण. क्लिअर. क्रियापदाचा तिसरा प्रकार रीतिवाचक क्रिया विशेषणाचा तिसरा प्रकार रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. रीती, रीत म्हणजे येस मॅनर, कसा, कशी, कसे. क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे ते सांगतात, म्हणून यांना म्हणतो आपण रीतिवाचक. मगाशीच बोललो कसे, कसा, कशी या शब्दांनी प्रश्न विचारल्यावर येणारं उत्तर म्हणजेच रीतिवाचक. याची उपप्रकार प्रकारदर्शक. प्रकारदर्शक, रीतीमध्ये पुन्हा प्रकार आहे. असे, तसे, जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद, सई सलामत, जीवापाड, छान. ही सगळीच्या सगळी झालीत प्रकारदर्शक. वाक्यात उपयोग बघा. मी तुला जीवापाड जपेन. मी तुला जीवापाड जपेन असं म्हटल्यावर ती काय म्हणते, तिने सावकाश मान वळवली, माझ्याकडे बघितलं आणि ती मंद हसली. तिने सावकाश मान वळवली, कशी, सावकाश, कशी हसली, मंद. मी तिला किती जपेल, कसं जपेल, जीवापाड जपेल. तिने काय उत्तर दिलं, तुझा वेळ आणि माझा वेळ फुकट घालू नको. फुकट घालू नको. कसा घालू नकोस, फुकट घालू नकोस. आहे फुकट. हे झाले सगळे तुमचे प्रकारदर्शक क्रिया विशेषण. आणि तुम्हीही तुमचा वेळ फुकट घालू नका, अभ्यासात लक्ष द्या. काही कोणाला जीवापाड जपण्याचं प्रॉमिस करू नका. अनुकरण दर्शक क्रिया विशेषण. अनुकरण दर्शक शब्दांवरूनच कळतं. झटकन, पटकन, पटपट, टपटप, चमचम, बदाबदा, धडपडत, धडधडत, फटाफट हे अनुकरण दर्शक शब्द आहेत. हुब्याने गटा गटा पाणी पिऊ नकोस. कसा पाणी पिऊ नकोस, गटा गटा पाणी पिऊ नकोस.
पावसाच्या थेंबांचा टपटप आवाज येत होता. पावसाच्या थेंबांचा टपटप आवाज येत होता. निश्चयार्थक क्रियाविशेषण. निश्चयार्थक कोणते आहेत? निश्चयार्थक खचित, खरोखर, नक्कीच, खरेच, निसंशय. वाक्यात उपयोग बघा. तुम्हाला नक्की यश मिळेल, मात्र अभ्यास करावा लागेल. मरणात खरोखर जग जगतं. म्हणजे ऑफकोर्स या अर्थाने आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो ना, मराठीत त्या अर्थाने आपण नक्की, खरोखर, तर ते झालं तुमचं निश्चयार्थक. म्हणजे यू हॅव डिटरमाइन, जिथे निश्चय केलेला आहे म्हणून त्याला म्हटलं जातं निश्चयादर्शक क्रियाविशेषण. क्लिअर? पुढचा प्रकार आहे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण. संख्यावाचक किंवा परिमाणवाचक. क्रिया किती वेळा घडली, क्रियेचे परिमाण दाखवलं जातं. क्रिया किती वेळा घडली, क्रियेचं काय दाखवलं जातं? परिमाण दाखवलं जातं. कितीदा, कितव्यांदा. कितीदा, कितव्यांदा. पहिल्यांदा की दुसऱ्यांदा की चौथ्यांदा. किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, बहुत, अतिशय, मोजके, पूर्ण, दोनदा, चारदा, हजारदा, फार, अतिशय, खूप, कमी. हे सगळे शब्द काय आहेत? हे सगळेच्या सगळे शब्द संख्यावाचक क्रियाविशेषणाचं काम करतात. तो मुलगा वाचताना नेहमी अडखळतो. नेहमी अडखळतो. सानिका मला बऱ्याचदा रस्त्यात भेटते. सानिका बऱ्याचदा. बऱ्याचदा संख्या दाखवली गेलेली आहे, नेहमी आणि बऱ्याचदा. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. त्या त्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देणारे, त्या त्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचं स्वरूप देणारे शब्द हे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असतात. उदाहरणार्थ बघा, लगेच लक्षात येईल. तू माझ्या घरी येशील का? प्रश्नार्थ स्वरूप देणारा का. तू माझ्या घरी येशील का? दिवाळीचा आवरायला. तुम्ही मला मदत कराल ना? ऑफकोर्स दिवाळीचा आवरायला. तुम्ही मला मदत कराल ना? तुम्ही मला मदत कराल ना? कुणी कोडे माझे उकलील का? कवितेतली ओळ आहे. कुणी कोडे माझे उकलील का? कुणी शास्त्री रहस्य कळविल का? जिथे का आणि ना आपण प्रश्न विधानाचा उपयोग त्या त्या ठिकाणी प्रश्नासारखा केला जातो, त्या शब्दांना म्हणतो आपण प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय. क्लिअर? पुढचा प्रकार निषेधार्थक क्रिया विशेषण. निषेधार्थक क्रिया विशेषण. नो. त्या त्या वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शविणारे. त्या त्या वाक्यातील नकार किंवा निषेध दर्शविणारे. उदाहरणावरून लगेच लक्षात येईल. काही विद्यार्थी शिक्षक दिनाच्या दिवशी न चुकता फोन करतात. न चुकता, ऑफकोर्स न वापरलेला आहे. ती न बोलता गेली. ती न बोलता गेली. या थांब्यावर बऱ्याचदा गाडी न थांबता जाते. जरी थांबा असला तरी गाडी थांबत नाही. म्हणजे या थांब्यावर बऱ्याचदा गाडी न थांबता जाते. म्हणजे निषेध किंवा नकार दाखवणारा जो न शब्द आहे हा इथे कसलं काम करतो? निषेधार्थक क्रिया विशेषणाचं काम तो करतो. स्वरूप मूलक क्रिया विशेषण. जे अर्थमूलक झाले, आता आपण बघूया स्वरूप मूलक क्रिया विशेषण. सिद्ध क्रिया विशेषण. मूलतः क्रिया विशेषण अव्ययांना सिद्ध म्हणतात. म्हणजे जे मूळ क्रिया विशेषण अव्यय आहेत, या मूळ क्रिया विशेषण अव्ययांना आपण काय म्हणणार? सिद्ध. आणि इतर शब्दांपासून बनलेल्यांना आपण म्हणणार साधित. बरोबर. इथे, तिथे, आज, पुढे, मागे, खाली, वर, जे ओरिजिनली ॲडव्हर्ब्स आहेत ते सिद्ध आणि जे इतर शब्दांपासून बनलेले आहेत ते साधित. चला मग दुसरा बघूया आपण. साधित क्रिया विशेषण. इतर जातीतल्या शब्दांना प्रत्यय लागून बनलेले क्रिया विशेषण. इतर जातीतल्या शब्दांना प्रत्यय लावून यांना आपण काय केलेलं आहे? क्रिया विशेषण बनवलेलं आहे. उदाहरणार्थ नामाला प्रत्यय जोडलं तर नामसाधित क्रिया विशेषण होईल. उदाहरणार्थ दिवसवर्ण दिवसा, रात्रवर्ण रात्री, वस्तुता व्यक्तिशा, अर्थात घरी, जागा घरात,
शब्दशः अक्षरशः. सर्वनामाला जर प्रत्यय जोडलं तर सर्वनाम साधित क्रियाविशेषण अव्यय तयार होईल. जसं की असे, तसे, कसे, जसे, कुणीकडे, त्यामुळे, ज्यामुळे, यामुळे, त्या अर्थी, ह्यावरून, जोपर्यंत, तोपर्यंत, कित्येकदा, कुणीकडून, हे सगळे सर्वनाम साधित. विशेषणाला प्रत्यय जोडून जर क्रियाविशेषण तयार केलं तर त्याला म्हणणार आपण विशेषण साधित. एकदा, दोनदा, दहादा, शंभरदा, हजारदा, मोठ्याने संख्या विशेषण आहेत ते, इतक्यात, एकत्र, लांबून, जवळून. धातू साधित क्रियापदाला प्रत्यय जोडून जर त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला तर हस वर्ण हसत, रड वर्ण रडत, खेळत, कळत, न कळत, ए वर्ण येऊन, जाऊन, हसताना, उठताना, बसताना, बोलताना, खाताना, पिताना, हे सगळे झाले तुमचे धातू साधित. अव्यय साधित कोठून, इकडून, खालून, वरून, येथपर्यंत यांना अव्यय साधित म्हटलं जाईल. कारण की अव्ययाला प्रत्यय जोडलाय म्हणून अव्यय साधित. प्रत्यय साधित, प्रत्यय साधित शास्त्रदृष्ट्या, शास्त्राला प्रत्यय लावलंय दृष्ट्या, शास्त्रदृष्ट्या, मनपूर्वक, कालानुसार, अनुसार, बुद्धिपुरस्सर, म्हणजे ज्यावेळेस प्रत्यय जोडून आपण त्या शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा करतो त्याला म्हणतो आपण प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय. सामासिक, सामासिक शब्दांचा वापर क्रियाविशेषण म्हणून ऑलरेडी आपण बघितलेला आहे. आजन्म, यथाशक्ती, निसंशय, यावज्जीव, यावज्जीव म्हणजे जिवंत असेपर्यंत, प्रतिदिन, घरोघर, गावोगाव, गल्लोगल्ली, समोरासमोर, हर घडी, गैरहजर, दररोज, हे सगळे शब्द सामासिक क्रियाविशेषणाचं काम करतात. स्थानिक क्रियाविशेषण. आता स्थानिक क्रियाविशेषण म्हणजे काय बघा, खरोखर, निदान या अर्थाने वापरले जाणारे, खरोखर किंवा निदान या अर्थाने वापरले जाणारे हे नाम असू शकतं, विशेषण असू शकतं, उभयन्वी अव्यय असू शकतं, पण हे मात्र काम कसलं करतात, क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतात. उदाहरण बघा, तू काय गायलीस कालच्या मैफलीत, याचा अर्थ काय, तू खरोखर गायलीस, तू काय गायलीस. इथे काय शब्द हा प्रश्नार्थक सर्वनाम नाहीये, इथे तो क्रियाविशेषणाचं काम करतोय. समाजात राहतोस, चार माणसं तर जोड, इथे तर हा उभयन्वी अव्यय नाहीये. समाजात राहतोस, चार माणसं, निदान जोड, म्हणजे निदान या अर्थाने तर वापरलेला आहे. ती फ्रेंच चांगले बोलते, त्यापोस ती फ्रेंच खरोखर बोलते, याचा अर्थ हे चांगले जे आहे विशेषण आहे, पण हे क्रियापदाबद्दल माहिती सांगतं म्हणून हे क्रियाविशेषण आहे. अशा शब्दांना म्हटलं जातं स्थानिक क्रियाविशेषण. क्लिअर. आता महत्त्वाच्या नोंदी क्रियाविशेषण अव्ययाविषयी. पहिली नोंद आपण घेऊया, क्रियाविशेषणाच्या शेवटच्या अक्षराची वेलांटी नेहमी दीर्घ लिहितात. क्रियाविशेषणाच्या शेवटच्या अक्षराची वेलांटी नेहमी दीर्घ लिहितात. सकाळी, दिवशी, दुपारी, धाड दिशी, पावलोपावली, क्षणोक्षणी, नेहमी. राहील लक्षात, इकारांत शब्द असल्या कारणाने ते दीर्घ लिहिले जातील. काही क्रियाविशेषणे शब्दांची पुनरावृत्ती करून बनतात, ते शब्द बदल न करता जोडून लिहिले जातात. बदल न करता जोडून लिहिले जातात. उदाहरणार्थ, हळूहळू, भोवती भोवती, पटपट, टपटप जोडून लिहिले गेलेत, काहीच बदल न करता जसेच तसे लिहिले गेलेत. काहींमध्ये बदल केले जातात. नादयुक्त शब्दांचे शेवटचे अक्षर मात्र रस्व लिहितात. नादयुक्तचं कसे लिहितात, रस्व लिहितात. खुळूखुळू, तुरु तुरु, हां हिची चाल तुरु तुरु, मुळू मुळू, फिदी फिदी, हे रस्व लिहिले गेलेत. नादयुक्त फक्त एकच शब्द दोनदा जोडून परंतु बदल करून सामासिक क्रियाविशेषणे बनतात. अर्थ प्रत्येक आणि अनेक असा होतो, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. गाव वर्ण गावोगावी म्हणजे अनेक गावांमध्ये, घर वर्ण घरोघरी म्हणजे प्रत्येक घरात, पाऊल वर्ण पावलोपावली म्हणजे प्रत्येक पावलाला, आणि दारवर्ण दारोदार प्रत्येक दारात. बदल करून लिहिले जातात, काही जसेच तसे लिहिले जातात. पुढची नोंद बघा,
दोन शब्दांमध्ये एखादे जास्तीचे अक्षर घेतले तरी दोन्ही शब्द जोडूनच लिहितात. म्हणजे जागच्या जागी, जागोजागी, जागच्या जागी, मधल्यामध्ये, आतल्या आत, घरच्या घरी, तासन तास, तासन तास या पद्धतीने. पुढची महत्त्वाची नोंद, काही क्रिया विशेषणे विरुद्ध अर्थाचे दोन शब्द जोडून बनतात. विरुद्ध अर्थाचे दोन शब्द, उलट सुलट, मागे पुढे, खाली वर या पद्धतीने. काही क्रिया विशेषणातील दोन शब्दांपैकी एक शब्द निरर्थक असतो तरी आपण तो वापरतो. उदाहरणार्थ बघा, चुकत माकत. आता माकत हा शब्द निरर्थक आहे, पण चुकत माकत, अधूनमधून, अधून शब्द निरर्थक आहे. अवती भोवती, अवती शब्द हा निरर्थक आहे. म्हणजे ह्या महत्त्वाच्या नोंदी झाल्यात आपल्या क्रिया विशेषणाविषयी. जे सगळ्यात महत्त्वाचा हा क्रियाविशेषण अव्यय, ज्याचे प्रकार, मुख्य प्रकार किंवा मुख्य प्रकारातले उपप्रकार आपल्याला ओळखायला विचारू शकतात. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शब्दयोगी अव्यय या घटकासह. तोपर्यंत बाय बाय.